निर्मिती वासुदेव शाश्वत अभियान वसई. संकल्पना सद्गुरु चरणरज पाध्ये काका. व्रतस्थ कर्मयोगी परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे व्रतस्थ सेवक श्री सुनील विनायक पाध्ये म्हणजेच पाध्ये काका, त्यांच्या सहवासात आलेल्या सुहृदांच्या भक्तांच्या आठवणी म्हणजेच हे पुस्तक आठवणीतले क्षण. या पुस्तकाचं क्रमशः वाचन ठाण्याहून सौभाग्यवती नीता कुलकर्णी ह्या लिहित आहेत. काही दिवसांपूर्वी पाध्ये काकांनी मेसेज केला, तसाच त्यांचा फोनही आला. अभियानासोबतचे क्षण यावर लिहून पाठव. त्यावर काकांना हो म्हटलं, पण मला जमत नव्हतं. काय लिहू, कशी सुरुवात करू असे अनेक प्रश्न मला पडले. शेवटी आज धीर धरून लिहायला सुरुवात केली आहे. आमचे एक स्नेही श्री दामले यांनी मला तू आमच्या बरोबर आम्ही नेऊ तिकडे यायचं आहेस असं फोनवरून कळवलं. तेवढा त्यांचा माझ्यावर अधिकार होता. नंतर त्यांनी आपण कुठे जाणार हे सांगितलं. तेव्हा कुरवपूरला पाध्ये काकांबरोबर जाणार आहोत. कोण हे पाध्ये काका? मला थोडा प्रश्न पडला, पण मी तो सोडून दिला, कारण दामले काका सांगतात ना, मग जायचं. मला इतका आनंद झाला होता की बाकी काही चौकशी केली नाही आणि तयारी काय करायची याचं पत्र आलं. आनंदानं तयारीला लागले. पूजेची भांडी आणि अंथरूण एवढंच घ्यायचं होतं आणि दत्त यागासाठी बायकांनी नऊवारी साडी नेसायची आहे असं सांगितलं. माझ्याकडे कुठली आता नऊवारी साडी बाई? मग ती साडी रेडीमेड घेतली. यात्रेला निघताना सामान खूप झालं, पण जायचं आहे या उत्साहात ते जाणवत नव्हतं. जायचा दिवस कधी येऊन ठेपला त्या तयारीच्या नादात कळलं सुद्धा नाही. स्टेशनला आलो. दामले काकांनी आमची ओळख पाध्ये काकांशी करून दिली. दामले काकांच्या घरी पाध्ये काका येऊन गेले होते, त्यामुळे मी त्यांना ओळखत होते. पाध्ये काकांना पहिल्यांदा पाहिलं, जरा भीतीच वाटली. माणूस कडक वाटला. म्हटलं जरा पाणी वेगळंच आहे. पण नंतर गाडीत सगळे आले का रे, सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळाल्या ना? त्यावेळी काका रेल्वेत पण चहा नाश्ता द्यायचे. त्यांनी प्रत्येकाला कुपनं देऊन ठेवली होती. चहाचं वेगळं, पाण्याच्या बाटलीचं वेगळं, जेवणाच्या थाळीचं वेगळं. केटरिंगवाले ते कुपन घेऊन आम्हाला पाहिजे ते देत होते. पाध्ये काका आमची अखंड सोय बघत होते, आमची काळजी घेत होते. आमच्या बरोबरचे सहप्रवासी खुश होते. त्यांनी आमची केलेली सोय फार आवडली. पाध्ये काकांनी आधीच रेल्वे कॅन्टीनमध्ये पैसे भरून ठेवले होते, त्यामुळे ते सर्वांना आवर्जून विचारत होते, सगळ्यांना वेळेवर मिळतंय ना? हे सगळं पाहिल्यावर वाटलं की आपण उगीच फारच ते कडक आहेत असं चुकीचा विचार करत होतो. ते आपुलकीने चौकशी करत होते. आमचा रेल्वे प्रवास छान झाला. आम्ही मंदिरात पोचलो. सगळ्यांना रूम्स दिल्या, आवरून मंदिरात यायला सांगितलं. शहरात बाथरूममध्ये आंघोळ करणारे नदीवरचा आंघोळीचा प्रसंग पहिलाच, पण ते अवघड वाटणारं काम इतका आनंद देऊन गेलं की 4 दिवस रोज मजा करायचो. सगळं आवरून मंदिरात आलो. दर्शन घेतलं. एक वेगळं समाधान, आनंद मिळाला. कितीतरी वेळ गाभाऱ्यात एका बाजूला बसून स्वामींचं दर्शन घेतच होतो. तिथून उठूच नाही असं वाटत होतं. तेवढ्यात नाश्ता तयार आहे, सर्वांनी हॉलमध्ये चला असा निरोप आला. जेवण, चहा, नाश्ता व्यवस्था अगदी चोख ठेवली होती. इथे एक वेगळेपण जाणवलं. ते म्हणजे काका फक्त आपल्याच लोकांना जेव घालत नव्हते, तर मंदिरात आलेल्यांना पण चहा, नाश्ता, जेवायला घालायचे. कारण इथे आजूबाजूला खाण्यापिण्याची कोणतीच सोय नव्हती. ह्या जंगलात सगळी व्यवस्था हा एकटा माणूस पाहत होता. आज सगळ्यांकडून संकल्प करून मंदिरात अभिषेक झाला. दुपारी महाप्रसाद झाला. संध्याकाळी पालखी सेवा झाली. त्यावेळी काकांनी आपल्या प्रासादिक वाणीत पद गायली. आम्हाला प्रदक्षिणा मार्गात झोपायला सांगितलं.
त्यानंतर आम्हा सर्वांच्या वरून पालखी नेण्यात आली. अंगावरून पालखी गेल्यावर शरीरात एकदमशी वीज चमकून गेल्याचा भास झाला. पालखीनंतर आरती प्रसाद झाला. त्यानंतर गरमागरम भोजन झाले. सकाळी लवकर उठायचं असल्यानं प्रत्येकानं आपापली जागा धरून सगळेजण आडवे झाले. दुसऱ्या दिवशी सामुदायिक नामस्मरण आणि सप्तशती गुरुचरित्राचे पारायण करून घेतले. प्रत्येक ठिकाणी काकांचं नियोजन अतिशय छान होते. सर्वात महत्वाचं म्हणजे सगळीकडे काका जातीनं लक्ष घालत होते. आज सुद्धा सकाळी काकांनी लवकर उठून सर्वांना हॉलमध्ये बोलावलं होतं. हॉलमध्ये काकांच्या गुरुजींनी सत्यदत्त पूजेची तयारी केली होती. तिथली तयारी पाहून तर मी थक्कच झाले होते. ज्या बेटावर काहीही मिळत नव्हतं तिथे काकांनी विड्यांच्या पानांपासून सुपारीच्या खांडांपर्यंत तयारी ठेवली होती. फक्त आपली देवपूजेची भांडी घेऊन बसायचं होतं. पूजेला लागणारा फोटो, पादुका, पोथी सगळं काकांनी दिलं. सत्यदत्त पूजा झाली तशीच दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन सामानासह अनघा लक्ष्मी व्रत पूजा करून घेतली. पुन्हा नवीन सामान. यासाठी सांगतेय की कालच्या पूजेचं सामान काकांनी आम्हा सर्वांना मंदिरातील पुजाऱ्यांना द्यायला सांगितलं होतं. आम्ही जवळपास 165 भक्त जमलो होतो. त्यामध्ये काकांनी आपल्या बरोबर 10 ब्राह्मण सुद्धा आणले होते. त्यामुळे पूजेच्या वेळी कोणताच त्रास झाला नाही. सगळ्यांच्या दोन्ही दिवशी पूजा यथासांग पार पडल्या. संध्याकाळी नदीच्या घाटापासून ते पूर्ण मंदिरात पणत्या लावून तो परिसर उजळून काढला सर्व भक्तांनी. एक गोणी पणत्या, तेल, वाती सगळं काकांनी आणलं होतं. उजळलेला परिसर पाहून डोळ्यात पाणी आले. कोण हे पाध्ये काका? का सगळ्यांकडून असं सगळं करून घेतात? सर्वांना असा आनंद का वाटतात? काय मिळतं यांना? एक नाही असे अनेक प्रश्न डोक्यात घुमत होते. ह्या एका सहलीत त्यांचं कार्य पाहून भारावले होते. आज सकाळी दत्तयागाची तयारी चालली होती. आदल्या दिवशी गोकर्णाचे वेदमूर्ती श्री वासू अण्णा जोगळेकर आले होते. काकांनी त्यांना दत्तयागाच्या वेळी ब्राह्मण म्हणून बसवलं. दत्तयागाची सुरुवात झाली. श्रीपाद श्रीवल्लभांना आवाहन करण्यात आलं होतं. तेवढ्यात काकांच्या ओळखीचे नाशिकचे परमपूज्य बापूसाहेब स्वर्ग महाराज आपल्याकडील श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्ती घेऊन आले. काय चमत्कार! गुरुजी आवाहन करताहेत आणि साक्षात मूर्तीच्या स्वरूपात दत्त महाराज प्रगट होतात. दत्तयागाच्या वेळी सर्व गुरुजी वेद मंत्र म्हणत होते. असा घनपाठ दत्तयाग मी पहिल्यांदा तीर्थक्षेत्री ऐकला. आजही ते शब्द कानात घुमतात, अंगावर काटा येतो. पाध्ये काका पेशानं बस कंडक्टर होते, पण इथं त्यांचं वेगळं रूप पाहायला मिळत होतं. पाध्ये काका वासुदेव शाश्वत अभियानाचे संस्थापक आहेत. नावाप्रमाणे शाश्वत आहे हे अभियान. आगळं वेगळं आत्मिक समाधान देणारं. या आधीही अनेक संस्थांच्या यात्रेतून मी गेले होते. तिथे आलेल्या महाराजांच्या पुढे मागे करणारे, हातचं ठेवून वागणारे संस्थापक मी जवळून पाहिलेत. त्याच महाराजांच्या तोडीनं मी म्हणेन त्याही पेक्षा जास्त काम काका करत होते. कुठेच मोठेपणा मिरवताना काका दिसत नव्हते हे मात्र खरं. काकांविषयीची श्रद्धा मनात ठेवून परतीच्या प्रवासाला लागलो. मनाशी ठरवलं परत पुढची यात्रा पाध्ये काकांबरोबरच करायची. त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर 3 वेळा कर्दळीवन यात्रा झाल्या. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती झाली जणू या यात्रेनं. मागे सांगितल्याप्रमाणे पाध्ये काकांसोबत पुढच्या यात्रेचा विचार पक्का केला होता. त्यांच्या मेसेजची किंवा फोनची वाटच पाहत होते आणि काकांचा फोन आला. कर्दळीवनात जायचंय. एक अनुभव दांडगा होता, त्यामुळे काहीच विचारलं नाही. तारीख सोडून जायचं पक्क केलं. मी
आणि माझे मिस्टर. नेहमीप्रमाणे काकांची व्यवस्था चोख असणारच. हैदराबाद एक्सप्रेसचं रिझर्वेशन होतं. ठरल्याप्रमाणे सकाळी वेळेत गाडी हैदराबाद स्टेशनला पोचली. स्टेशनवर चहा आला. तोपर्यंत बाहेर बस आली होती. बसनं आम्ही श्रीशैल्यमला जायला निघालो. रिप रिप पाऊस पडत होता. बसमध्ये भजन नाम घेत होतोच. काका सगळ्यांबरोबर वेळ घालवत होते, त्यामुळे मजा आली. गाण्यांच्या भेंड्या सुरू झाल्या. जुनी गाणी ऐकायला मिळाली. काकांना आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं होतं, त्यामुळे हे रूप पाहून कौतुक वाटलं. म्हणजे पाध्ये काका असेही असतात तर. मजा आली आणि प्रवासाचा शीण जाणवलाच नाही. दुपारी 1:30च्या दरम्यान श्रीशैल्यमला पोचलो असो. यावेळी यात्रेत आधी काकांबरोबर आलेली 10-12 भक्त मंडळी होती. ते बसमध्ये काकांना आज रात्री व्यंकटेश किनाऱ्यावर जाण्यासाठी घोळ घालत होते. त्यामुळे उद्या सकाळी लवकर उठून जायला नको असं ठरवत होते. काका म्हणाले, श्रीशैल्यमला आधी गेल्यावर बघू आणि मग काय ते ठरवू. श्रीशैल्यममध्ये शिवाजी मेमोरियलच्या लॉजवर सगळ्यांनी रूम ताब्यात घेतल्या. संध्याकाळी सॅक, स्वामींची मूर्ती काकांनी सर्वांना दिली. त्यानंतर काकांनी उद्या सकाळी व्यंकटेश किनारी न जाता संध्याकाळी जाण्यासाठी निघू असं सांगितलं. त्यासाठी तिकडे आप्पा स्वामीला व्यवस्था करायला सांगितली. बोटीवाल्याला तशी सूचनाही केली. पाध्ये काकांची मॅनेजमेंट म्हणजे चोख. त्यानंतर श्रीच्या दर्शनासाठी गेलो. पाऊस होताच. त्या दिवशी आम्हाला शंकर पार्वतीच्या लग्नाला हजर राहायचा योग आला. सुंदर सोहळा पाहिला. खरंच अप्रतिम अनुभव. दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व रोपवेने नदी किनारी उतरलो आणि बोटीनं व्यंकटेश किनारी पोचलो. आमच्या बरोबर यती महाराज पण होते. किनारी उतरलो. संध्याकाळी 5 वाजता. रिप रिप पाऊस पडतच होता. पाऊस पडणार असं चिन्ह होतच. काकांनी किनाऱ्यावर एक तंबू ठोकून घेतला होता. 100-1च्या वर माणसं राहतील एवढा मोठा तंबू होता. या तंबूची व्यवस्था पाध्ये काकांनी केली होती आणि याच तंबूत रात्र काढायची होती. किनारी पोचल्यावर तिथल्या आप्पा स्वामीने गरम गरम पोहे खायला दिले. थोड्या वेळानं पावसानं हळूहळू जोर धरला. त्यानंतर नुसता कोसळत राहिला. थांबायचं नावच घेत नव्हता. आम्ही तंबूत बसलो होतो तिथं पाताळ गंगा दिसत नव्हती. सगळे तंबूत नाम घेत होते. आमच्यातील पुरुष मंडळी तंबूच्या ताडपत्रीवर साठलेलं पाणी काढत होते. रात्री तशा पावसात काकांनी रस्सम भात, लोणचं असं गरमागरम जेवण दिलं. आम्हा बायकांना गरम आयतं कोण देणार, त्यामुळे त्याची मजा औरच होती. पोटभर ताव मारला आणि तंबूत बसलो. पावसाचा जोर वाढतच गेला. आता मात्र काळजी वाटायला लागली, कारण डोंगरावरून पाणी जोरात खाली येऊ लागलं होतं. सगळ्यांनी मॅट घातलेल्या, पण त्याचा तसा काही उपयोग होत नव्हता. चिखल झाला होता. त्यातच सगळे बसून होतो. आम्ही सगळे खाली आणि काका, यती महाराज, काही मंडळी झोपडीत होते. आमच्यातले तंबूच्या वरचे 4-5 जण सतत पाणी काढत होते. पाऊस काही केल्या थांबत नव्हता. आता सगळे खरं तर घाबरले होते. पावसाचं रौद्र रूप पाहून बाई ग, सकाळ पाहू का नाही असं वाटत होतं. पण सगळे भीती लपवत नाम घेत होते. कोणी स्वामींचे अनुभव सांगत होते. काका मात्र रात्रभर तंबूकडे आले नाहीत म्हणून जरा वाईट वाटलं होतं. त्यांचा मुलगा येऊन बघून गेला एकदा, पण सगळे त्यावेळी काकांवर जरा चिडलेच होते. पण आमच्यात एक जण होते, ते म्हणाले, ते येऊन इथं तरी काय करणार, मानसिक समाधान देतील आपल्याला. त्यापेक्षा आपण त्या जगन्नियंत्याचं स्मरण करूया, तोच संभाळेल. आणि सगळे जण नाम घ्यायला लागले. रात्रीचे 2:30 वाजले होते. नाम घेत घेत काही जण पेंगत होते. बघता बघता पाताळ गंगा, आम्ही बसलो होतो ना
तिथून दिसायला लागली. पातळी वाढली होती तिची. आता मात्र धीर सुटत चालला होता. तेव्हा पहाटेचे 4 वाजले होते. आम्ही 5-7 जण जागे होतो. अचानक आम्हाला एक नागोबा दिसला. मोठा नाग होता. आम्ही सगळ्यांनी फक्त एकमेकांकडे बघितलं. नाम चालूच होतं. 1 मिनिटात आमच्या सर्वांकडे पाहून तो गायब झाला. स्वामीच त्या रूपात आले होते. भिवू नका, मी आहे, आणि भक्तांना आशीर्वाद देऊन गेले होते असा. कारण त्यानंतर पाऊस ओसरला होता. थोडं उजाडलं होतं. काकांनी गरमागरम चहा तयार आहे, या पाहू सगळे, असा निरोप पाठवला. पाऊस पूर्णपणे थांबला होता. रात्रभर पावसाच्या चिखलात सगळे जण बरबटले होतो. त्यातच काका आले आणि म्हणाले, पुढे न जाण्याचे संकेत मिळाले, तेव्हा परत आपण हॉटेलवर जायचं. हे ऐकलं आणि डोळ्यात पाणी आलं. वाटलं आपली सेवा कमी पडली म्हणून एवढी कडक परीक्षा देऊन सुद्धा दर्शनाला जाता नाही आलं. विचार केला, ठीक आहे, परत बोलवणं येईलच. तेवढ्यात काकांनी बोटवाल्याला फोन करून बोलावलं होतं. बराच वेळ फोन लागत नव्हता. पुन्हा पावसानं जोर धरला होता. पाऊस पाहून बोट पाण्यात घेऊन यायला बोटवाला तयार नव्हता. शेवटी तो एकदाचा तयार झाला. त्यानंतर श्रीशय्यम येथे आम्ही सर्वजण सुखरूप हॉटेलवर आलो. मातीनं माखलेले दमलेले सगळेजण अजिम्या ब्रह्म पाहिले अशा अनुभवात होतो. नंतर सगळ्यांना स्फुरण चढलं होतं. पण त्यावेळी सगळेजण घाबरले होते. अशात पाध्ये काका मात्र स्थिर होते. काकांनी घेतलेला निर्णय चांगला होता. पाऊस मात्र पिच्छा सोडत नव्हता. पुढचे 3 दिवस लॉजवरच होतो. रोज सांबार भात खायचा कंटाळा आला. मग काकांना विचारून एक दिवस आम्ही बायकांनी स्वयंपाक करायचं ठरवलं. पोळी, रस्सा, पुलाव, सगळे खुश झाले. आमचा वेळ पण छान गेला. संध्याकाळी काकांचं प्रवचन असायचं. जे देव कार्य करायचं ते आम्ही बसून हॉटेलवर सामूहिक केलं. दत्तयाग सुद्धा उत्तम पार पडला. त्या दिवशी यती महाराज यांच्या हस्ते श्री स्वामींची मूर्ती भेट म्हणून सगळ्यांना दिली. त्या सगळ्या मूर्तींवर अभिषेक करून 3 दिवस संपू नयेत असंच वाटत होतं. पण जायची वेळ आली. पाऊस काही केल्या थांबतच नव्हता. उद्या रात्रीची मुंबईला जायची ट्रेन होती. श्रीशैल्यम मधून हैदराबादकडे जायचं होतं. रस्ते बंद होते. रस्त्यावर पाणीच पाणी होतं. त्यात सुद्धा पाध्ये काकांनी बसची व्यवस्था केली होती. रात्रीच बसेस आल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता निघालो. हैदराबादला जाण्यासाठी जवळजवळ दुपारच्या जेवणाला आम्हाला 150 किलोमीटरचा वळसा घालून आम्ही तिथे पोचलो. जेवण करून हैदराबादला संध्याकाळी पोचलो. 6 तासांच्या प्रवासाला 12 तास लागले होते. या सर्व प्रकारात काका सर्वांना सांभाळून घेत होता. त्यांच्या सहनशीलतेला सलाम. त्यांनी म्हणूनच हा सगळा प्रकार हँडल केला. अशातच गाडीत बसलो, विलक्षण अनुभव घेऊन. पण परत जायचं हा निश्चय करूनच. पाध्ये काकांना पुन्हा एकदा आमचा साष्टांग दंडवत. सगळ्यांकडून देव कार्य करून घेतात, शिवाय आध्यात्मिक समाधान सुद्धा देतात. खरंच पुन्हा एकदा वाटतं अशी माणसं विरळीच. हो, मी निश्चय केला पुन्हा जायचं ते पाध्ये काकांबरोबरच. त्याप्रमाणे अजून 2 वेळा जाऊन आले काकांबरोबर. ते अनुभव पुढील भागात नक्की देईन, शेअर करीन. पाध्ये काका, धन्यवाद, धन्यवाद पाध्ये काका. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.